तर आज आपण एक जनरल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. एक सिव्हिलमध्ये फील्ड आहे, एक व्हॅल्युएशन फील्ड म्हणून. काही काही लोक आता याच्याकडे वळताना दिसत आहेत. तर बेसिक इन्फॉर्मेशन आपण त्याच्याबद्दल घेऊयात, व्हॅल्युएशन फील्डबद्दल. तर बघा, व्हॅल्युएशन फील्ड तर आहे. तर आपण कोणकोणत्या प्रॉपर्टीजचं आपण त्याच्या अंडर व्हॅल्युएशन करू शकतो? तर लँड बिल्डिंगचं करू शकतो, प्लांट मशिनरीचं, आणि सिक्युरिटीज आणि फायनान्शियल असेट्स चं व्हॅल्युएशन. म्हणजे मोस्टली हे 3 कॅटेगरी आहेत. याच्या व्यतिरिक्त देखील असू शकतात, पण आपण बघायला गेलं तर मार्केटमध्ये ह्या 3 कॅटेगरीजचं मोठ्या प्रमाणात व्हॅल्युएशन होताना दिसत आहे. ओके. तर आता बघा, हु इज रजिस्टर्ड व्हॅल्युअर देन. तर बघा, कंपनीज ऍक्ट 2013 नुसार सेक्शन 247 कंपनीज ऍक्टचा तो काय बोलतो की कोणत्याही प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, प्रॉपर्टीचं किंवा टँजिबल इंटँजिबल असेट्सचं व्हॅल्युएशन जे आहे ते कुणी करावं, तर रजिस्टर व्हॅल्युअरनेच करावं असं कंपनीज ऍक्ट म्हणतो. मग आता रजिस्टर व्हॅल्युअर म्हणजे कोण असतो? तर रजिस्टर व्हॅल्युअर हा असतो जो की हा असा पर्सन असतो जो की IBBI IBBI म्हणजे काय नेमकं? इनसॉल्व्हन्सी अँड बँक करप्सी बोर्ड ऑफ इंडिया. तर सोबत जो रजिस्टर केलेला असतो तो म्हणजे रजिस्टर व्हॅल्युअर. आणि सॉरी, हां बरोबर आहे. तर रजिस्टर्ड व्हॅल्युअर ने आणि त्याचं जे एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन कुठून करायचं, तर RVO म्हणजे रजिस्टर्ड व्हॅल्युअर ऑर्गनायझेशनमधून त्याने ते क्वालिफिकेशन पूर्ण केलेलं असावं. आणि अशाच पर्सनला आपण रजिस्टर्ड व्हॅल्युअर म्हणतो, आणि रजिस्टर्ड व्हॅल्युअरनेच व्हॅल्युएशन करावं हे सगळं झालेलं आहे कंपनीज ऍक्टनुसार. तर आता बघा, व्हॅल्युएशन अप्रोचेस असतात. मग बरं ठीक आहे, ते सगळं झालं. मग आता व्हॅल्युएशन अप्रोचेस काय आहेत? तर एक मार्केट अप्रोच आहे, कॉस्ट अप्रोच आहे, इन्कम अप्रोच आहे. मार्केट अप्रोचमध्ये काय करतो आपण? सर्वसाधारणपणे मार्केट अप्रोचमध्ये एखादा फ्लॅट असेल तर आपण काय करतो, त्या बिल्डिंगमध्ये इतर फ्लॅटचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे, जी खरेदी विक्री झालेली आहे ती कोणत्या रेटने झालेली आहे. मग आपण एकतर व्हॅल्युएशन फील्डमध्ये जर तुम्ही असाल वर्क करत, तुम्हाला माहिती आहे आपण गव्हर्नमेंटचं पण व्हॅल्युएशन देत असतो, आणि दुसरं व्हॅल्युएशन कोणतं देत असतो आपण? तर मार्केट व्हॅल्युएशन पण देत असतो की नाही. तर मग या सगळ्याचा रिसर्च केला जातो. बरं ठीक आहे, त्या बिल्डिंग मधले आपल्याला फ्लॅट सेल झालेलेच नसतील, तो पहिलाच फ्लॅट असेल जो की आपल्याला करायचा आहे त्याचं व्हॅल्युएशन, तर आपण काय करणार आहोत की तत्सम ॲम्युनिटीज असणारी दुसरी बिल्डिंग आपण पाहणार आहोत, आणि त्याच्यानुसार आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे. ठीक आहे. मग हा फ्लॅट, ह्या बिल्डिंग मधला हा फ्लॅट, ज्या बिल्डिंगच्या ॲम्युनिटीज आणि हे एज सुद्धा फॅक्टर महत्वाचा आहे, एज सुद्धा सेम आहे, तर ते विकलं जाते ह्या ह्या पैशा, ह्या रुपीजना काय म्हणतात, ह्या रुपीजमध्ये, लाखामध्ये वगैरे असणार आहे. तर ती व्हॅल्यू आणि आपला फ्लॅट ह्याचं कंपॅरिझन करून एक पूर्ण ॲव्हरेज कॅल्क्युलेशन किती येतं त्याच्यानुसार आपण फेअर मार्केट व्हॅल्यू डिसाईड करत असतो. ओके. फेअर मार्केट व्हॅल्यूज काय असतं, तर ओपिनियन असतं ते व्हॅल्यूअरचं. प्रत्येक व्हॅल्यूअरचं ते वेगवेगळं म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये फरक नसणार आहे. मार्केटमध्ये जे चालू आहे त्याच्यानुसार एक 5-10% इकडे तिकडे होईल, पण जास्त डिफरंट असं ॲन्सर सगळ्या, किंवा डिफरंट असं व्हॅल्युएशन रिपोर्ट सगळ्यांचे येणार नाहीयेत. अगदीच एक 2-4 लाखांचा फरक वगैरे वेगवेगळ्या व्हॅल्यूवर देऊ शकतात. पण आपल्याला मार्केटचा सर्वे करून करायचं व्हॅल्युएशन ते आहे मार्केट अप्रोच. तर ते त्याच पद्धतीने दिलं जातं. कॉस्ट अप्रोचमध्ये काय करत असतो? बरं, कॉस्ट अप्रोचमध्ये काय करत असतो, एक रिप्लिका तयार केली जाते बिल्डिंगच्या. तर समजा एक आहे प्रॉपर्टी, आणि त्या प्रॉपर्टीचं कॉस्ट अप्रोचने आपल्याला व्हॅल्युएशन करायसाठी सांगितलं असेल, तर कॉस्ट अप्रोचने करायचं म्हणजे काय करायचं की तशीच प्रॉपर्टी परत तयार करण्यासाठी किती खर्च येईल, बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, हे सगळं कॅल्क्युलेट
केलं जातं. आणि जर मग डिप्रिसिएशन वगैरे कन्सिडर करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी करून हे जे व्हॅल्युएशन केलं जातं त्याला कॉस्ट अप्रोच म्हणतात. इन्कम अप्रोच हे हॉटेल्स वगैरे आहेत किंवा शॉप्स किंवा असेच मॉल वगैरे आहेत, तर त्यांचे फायनान्शियल सगळे स्टेटमेंट पाहून ग्रॉस इन्कम काय आहे, नेट इन्कम काय आहे, या सगळ्याचं डिटेल कॅल्क्युलेशन करून जे केलं जातं ते इन्कम अप्रोच आहे. मग इझी कोणता अप्रोच आहे बघा, तर इझी आहे मार्केट अप्रोच. हे मोस्ट डिमांडिंग अप्रोच आहे आणि मला वाटते बऱ्यापैकी लँड बिल्डिंगसाठी तर मार्केट अप्रोचच मोस्टली सगळे व्हॅल्यूवर यूज करत असतात. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन झाली. त्याच्यानंतर काय आहे तर प्रोफेशनल आणि बिझनेस इथिक्स अँड स्टँडर्ड्स. तर हे प्रोफेशनल बिझनेस इथिक्स आणि स्टँडर्ड्स आहेत सगळीकडेच अप्लाय होतात. फेअरनेस म्हणजे जर एखादा क्लायंट आपल्याकडे आला असेल, तो बोलत असेल की मला बाबा ही प्रॉपर्टी विकायची आहे आणि तू काय कर की जास्तीत जास्त किंमत याची येईल असं व्हॅल्युएशन दे, तर हे आपल्या इथिक्समध्ये बसत नाही. हॉनेस्टी आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस म्हणजे तर समजा एखादं स्ट्रक्चर आहे, त्याला तडा वगैरे गेलेला आहे, थोडंसं क्रॅक्स वगैरे दिसत आहेत, तर ते रिपोर्टमध्ये मेन्शन झालं पाहिजे की हां इथे इथे क्रॅक्स आहेत, इथे इथे मेंटेनन्सची गरज आहे. तर हे रिपोर्टमध्ये सगळं काही मेन्शन असणं हे सुद्धा इथिक्स फॉलो करायचं आहे. प्रोव्हाइड ट्रू इन्फॉर्मेशन, तेच जी काही इन्फॉर्मेशन असेल, जर लँडलॉक प्रॉपर्टी असेल तर ती लँडलॉक आहे म्हणून लिहायची, किंवा बरं हे सगळे निगेटिव्ह पॉईंट झाले, पण जर चांगले पॉईंट पण असतील की बाबा त्याचं स्टेशनपासून खूप कमी डिस्टन्सवर आहे, वॉकेबल डिस्टन्सवर ह्या ॲम्युनिटीज किंवा हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप युजफुल आहेत, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये मेन्शन करायचे. त्यानंतर रेप्युटेशन ऑफ प्रोफेशन, हे जे आपलं प्रोफेशन आहे त्याचं रेप्युटेशन अबाधित राहील याची काळजी घेऊन रिपोर्ट बनवायचे. पब्लिक इंटरेस्ट फॉरमोस्ट म्हणजे एक सार्वजनिक हिताचा नेहमी विचार केला, त्यातून सार्वजनिक हित साधलं गेलं पाहिजे. म्हणजेच काय, जर एखादं प्रॉपर्टी आहे आणि त्याच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड आहे, तर थोडंसं म्हणजे किंवा फॅक्टरी वगैरे असेल, तर तिथे जे सिच्युएशन आहे ते आपण व्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये दिलं आणि त्याच्यानुसार आपण व्हॅल्यू कन्सिडर केली, तर जो बायर आहे तर त्याला ते सगळं कळणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल की आपण एक स्ट्रेट फॉरवर्ड रिपोर्ट दिल्यामुळे आणि सार्वजनिक हिताचा विचार केल्यामुळे त्याला ट्रू इन्फॉर्मेशन भेटेल. अशा प्रकारे हे एक इथिक्स आहे. त्यानंतर इंडिपेंडंट जजमेंट. ओके, हेच सांगता येईल. कधी कधी बँकर्स पण म्हणतात की अरे यांचं हे खूप क्लायंट खूप जेन्युइन आहे आणि ह्यांना की नाही या एवढं लोन पाहिजे, तर तुम्ही प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन एवढं द्या. तर व्हॅल्युअरने आपला जो ओपिनियन आहे ते एकदम इंडिपेंडंट ठेवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मेंटेन रिलिव्हंट रेकॉर्ड्स. ओके, जोही आपण रिपोर्ट बनवतो ते सगळं डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळे मेंटेन करून ठेवले पाहिजे. निदान 3 वर्षासाठी तरी प्रत्येक गोष्ट ती आपल्याकडे भेटली पाहिजे, कारण एक केस झाली आणि नंतर 6-7 महिन्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा काहीही त्याची इन्फॉर्मेशन जर लागली परत, तर ती आपल्याला काढता आली पाहिजे. त्यानंतर डोंट ॲक्सेप्ट गिफ्ट्स ऑफर. जी व्हॅल्युएशनची फी आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही गिफ्ट वगैरे आपल्याला ॲक्सेप्ट करायचे नाही आहेत. ओके. त्यानंतर बघा, आपण एखादा रिपोर्ट बनवतो त्याच्यामध्ये ह्या 4 व्हॅल्यू मोस्टली मेन्शन केले असतात. एक फेअर मार्केट व्हॅल्यू, रिअलायझेबल व्हॅल्यू, डिस्ट्रेस्ड व्हॅल्यू आणि इन्शुरन्स व्हॅल्यू. आता फेअर मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? फेअर मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, एक म्हणजे विलिंग बायर आणि विलिंग सेलर या काय म्हणतात या डेफिनेशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. विलिंग बायर आणि विलिंग सेलर. मार्केटचं कंडिशन काय आहे ते सगळं माहीत असून या दोघांनाही माहिती आहे आणि दोघांनाही ॲक्सेप्ट आहे, अशी फेअर मार्केट व्हॅल्यू असते. रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे काय,
जे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा इतर गोष्टींसाठी जो पैसा खर्च केलेला असतो ती व्हॅल्यू वजा जाता काय व्हॅल्यू आहे तर ती रिअलायझेबल व्हॅल्यू. डिस्ट्रेस व्हॅल्यू म्हणजे काय, अचानक फ्लॅट विकायचं आहे आपल्याला, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि अचानक फ्लॅट विकायचं आहे, त्याच्यासाठी आपण बघत बसत नाही की काय फेअर मार्केट आहे किंवा रिअलायझेबल आहे, जे व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये आपण विकला जातो. तर अशी जी व्हॅल्यू असते ती मिनिमम डिस्ट्रेस व्हॅल्यू असते. त्यानंतर इन्शुरन्स व्हॅल्यू काय असते, इन्शुरन्स व्हॅल्यू म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शन एरिया किती आहे त्याला कन्स्ट्रक्शन रेटने मल्टिप्लाय करून जी मॅक्झिमम व्हॅल्यू येते, जी इन्शुरन्स कंपनी पे मॅक्झिमम व्हॅल्यू पे करू शकते ती असते ते इन्शुरन्स व्हॅल्यू असते. ही छोटीशी बेसिक इन्फॉर्मेशन या व्हॅल्युएशन फील्डबद्दल आहे. ओके.